मी जिजाबा सीताराम पवार मुंबईमध्ये राहतो आणि सहकारामध्ये गेले 45 वर्ष काम करीत आहे. ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना 45 वर्षापूर्वी केली आणि ही संस्था 1300 सभासदांनी 300 रुपये भांडवलावर आपण स्थापन केलेले आहे. प्रथमतः एकच मोठं होता की सर्वसामान्य लोकांना मदत करणे आणि आम्ही सर्व ग्रामीण भागातले असल्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची किंवा कष्टकऱ्यांची सगळी जी परिस्थिती आहे ही सर्व माहीत असल्यामुळे ही आम्ही संस्था स्थापन केली. आज ही संस्था 45 वर्षामध्ये राज्यामध्ये अतिशय 1 नंबरची पतसंस्था मानली जाते. मार्च 2023 ला 2,80,000 सभासद होते आणि डिपॉझिट 3,152 कोटीचे डिपॉझिट होते. आज मग तिला डिपॉझिट आहे ते 3,380 कोटी झालेले आहेत आणि कर्ज जे आहेत ही मार्चला 2,353 कोटीची होती. आज कर्ज 2,590 कोटीचे आहेत. एकूण जर व्यवसाय बघितला तर हा 5,900 कोटीचा डिसेंबरला आमचा हा व्यवसाय आहे आणि राज्यामध्ये 1 नंबरची पतसंस्था आहे. याचं कारण असं की 2017ला आणि 16ला राज्य शासनाने पतसंस्थांना नव्हे तर सर्व सहकारी संस्थांमधून एक आदर्श सहकारी संस्था म्हणून जाहीर करायचं ठरवलं होतं. त्यावेळी 2016ला आम्हाला सहकार भूषण पुरस्कार मिळाला आणि 2017ला सहकार महर्षी पुरस्कार मिळाला. राज्यामध्ये एकमेव पतसंस्था अशी आहे की तिला हे 2 पुरस्कार शासन मान्य 2 पुरस्कार मिळवणारी ही एकमेव पतसंस्था आहे. त्याचप्रमाणे पतसंस्थांना एकत्रित करून मी एक फेडरेशन काढलेलं आहे, महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन. महाराष्ट्रातल्या ज्या पतसंस्था आहेत आपल्याला आलेला जो अनुभव आहे तो अनुभव सर्व पतसंस्थांना मिळावा यासाठी आपण एक पतसंस्था फेडरेशन काढलेले आहे. त्याचे 600 मेंबर आहेत आणि ह्या फेडरेशनच्या मार्फत राज्य शासनाने आपल्याला 24 कलम 24 खाली आपल्याला प्रशिक्षण घेण्याची मंजुरी दिलेली आहे आणि ती मंजुरी मिळाल्यामुळे सर्वसामान्य सोसायटींना आपण मार्गदर्शन करतो. ब वर्गातल्या संस्था अ वर्गात कशा आणायच्या, त्याचे काय पॅरामीटर आहेत हे सर्व पतसंस्थातील चेअरमन, सेक्रेटरी असतील व कर्मचारी असतील या लोकांना आपण काम करतो. शासनामध्ये राज्य शासनामध्ये पतसंस्थांचा जो कारभार आहे ह्यामध्ये आदर्श काम करीत असताना नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करावा म्हणून आम्ही 2016 साली एक छोटासा सॉफ्टवेअर घेतला आणि त्या सॉफ्टवेअरवर आम्ही ऑफलाईन काम केलं. 110 शाखा आणि 8 डिव्हिजन कार्यालय, मुख्य कार्यालय असा एवढा मोठा विस्तार झाल्यानंतर जे आम्हाला 2 संस्था ज्या सॉफ्टवेअरच्या संदर्भात सेवा देत होत्या DR आणि DCच्या ते पाहत होते, त्यांच्यापेक्षा अतिशय चांगलं DR आणि DC साठी आम्ही शोधात होतो आणि शोधात असताना एवढा ही कंपनी आमच्या निदर्शनास आली आणि ही संस्था निवडत असताना जे काही पॅरामीटर लागतात, मग सायबर सिक्युरिटी असेल, टायर 4 असेल, त्या सर्व सुविधा देणारी ही अतिशय उत्कृष्ट ही डाटा सेंटर आम्हाला पाहायला मिळालं आणि हे डाटा सेंटर पनवेलला आहे आणि दुसरं एक आशिया खंडातील अतिशय मोठ्या प्रकारचं डाटा सेंटर त्यांनी उत्तर प्रदेश या ठिकाणी नोएडाला उभं केलेलं आहे आणि त्या उभारणीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी स्वतः तिथं हजर होतो आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. पनवेलचं डाटा सेंटर निवडत असताना त्यामध्ये अतिशय सायबर सिक्युरिटी असेल, त्यानंतर ज्या ज्या गोष्टी सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू जे मेजरमेंट लागतात त्या सर्व आम्हाला तिथे पाहायला मिळाले. त्यामध्ये पाहत असताना प्रथमतः आमचा जो डाटा होता हा शिफ्ट करत असताना या सर्व टेक्निकल एक्सपर्ट लोकांनी 24/7 सेवा देऊन आमचा सर्व डाटा मायग्रेट केला
आणि मायग्रेट करत असताना अतिशय जवळजवळ 2 दिवस आमची टीम आणि त्यांची टीम ह्या प्रोजेक्टवर काम करत होते आणि ज्ञानदीपचा एवढा मोठा हा डाटा, सर्व डाटा मी पनवेलला शिफ्ट केला आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. हे सर्व करत असताना ज्या टेक्निकल एक्सपर्टची गरज असते ती आम्हाला भासली नाही, कारण का सर्व टेक्निकल एक्सपर्ट हे एवढ्यामध्ये असल्यामुळे आमचा जो मेन उद्देश होता की आर्थिक पाया भक्कम करून सर्वसामान्य लोकांना सेवा देण्यासाठी आमचा आर्थिक फोकस आमच्या संस्थेवर राहिला. आमची जी IT टीम आहे त्यामध्ये शशिकांत बिलारे आहेत, त्यामध्ये गौरी पवार आहे, त्यानंतर शिंदे आहेत, पंडित आहेत, या सगळ्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमचा हा डाटा हा मायग्रेट केला. यापूर्वी आमच्याकडे 12 सर्व्हर होते आणि हे सर्व 12 सर्व्हर आम्ही एका कंपनीमध्ये इन्स्टॉल केले होते. परंतु नवीन तंत्राचा उपयोग केल्यानंतर हे सर्व्हर आम्हाला फक्त 4 घ्यावे लागले आणि त्यामध्ये न्यूटॅनिक्सचं सॉफ्टवेअर आम्ही घेतल्यामुळं जो आमचा इन्व्हेस्टमेंट खर्च होता तो सुद्धा कमी झाला. आणि मार्केटमध्ये ज्या हार्डवेअर कंपनी आहेत या हार्डवेअर कंपनीकडून अतिशय RBIच्या नॉर्म्स प्रमाणे जे हार्डवेअर गरज आहे, जे सॉफ्टवेअरची गरज आहे, हे सर्व सॉफ्टवेअर ह्या डाटा सेंटरमध्ये आम्ही घेतलेला आहे. आणि उत्कृष्ट प्रकारची सेवा देणारी ही संस्था असल्यामुळे, हा आमचा अनुभव असल्यामुळे, त्यांचं जे मायग्रेशन ज्या वेळेला केलं त्यावेळेला काम करत असताना हायेस्ट टाइम अपग्रेड 0.99% अतिशय उत्कृष्टपणे काम केलं आणि त्यामध्ये त्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो. जो आम्हाला धोका वाटत होता की एवढ्या मोठ्या संस्थेचा 5,800 कोटीचा आर्थिक व्यवहार असणाऱ्या संस्थेचा 2,80,000 सभासदांचा डाटा, डेली डिपॉझिट आहेत, ह्या सर्व लोकांचा डाटा मायग्रेट करताना आम्ही अतिशय टेन्शनमध्ये होतो. परंतु एवढ्याच्या सर्व स्टाफने अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिली. यामध्ये आमच्याकडे डेली डिपॉझिटचे जे लोक आहेत, कलेक्शन करणारे प्रतिनिधी, हे 1200 लोक आहेत आणि रोज ते 1,60,000 लोकांना भेटतात आणि त्यांच्याकडून 4.5 कोटी रुपये रोज कलेक्शन करतात. आणि हा सर्व काम करत असताना पूर्वी आम्ही त्यांना पुस्तकं द्यायचो, पावत्या द्यायचो, रशीद फाडायचो, परंतु आता आम्ही सगळं मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या डाटा सेंटरमध्ये प्रवेश करत असताना सगळ्या मेजरची त्यांनी काळजी घेतलेली आहे. मग त्यामध्ये सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू, डिजिटल सिक्युरिटी असेल, फिजिकल सिक्युरिटी असेल, सायबर सिक्युरिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे ही संस्था आम्ही निवडली. आणि DR आणि DCA दोन जे वेगवेगळ्या ठिकाणी आमचे डाटा होता तो आम्ही एकाच संस्थेला दिला आणि त्यावेळी आम्ही त्यांना 2 लाख मोजायचो. या ठिकाणी आम्हाला दोन्ही डाटासाठी DR आणि DC साठी फक्त मंथली 1 लाख रुपये द्यावे लागतात. हा सुद्धा एक संस्थेचा चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे. डाटा सेंटर मध्ये जर आपण पाहिलं, आपण कधी गेलात तर आपल्याला ज्या ज्या सायबर सिक्युरिटीच्या RBIच्या नॉर्म्स आहेत त्या सर्व नॉर्म्सनं ते परिपूर्ण असं पनवेलचं डाटा सेंटर आहे. आणि नेक्स्ट जे आम्ही त्यांच्याबरोबर एक चॅनल पार्टनर म्हणून SD व्हॅनचं पण आम्ही काम हातात घेणार आहे. त्यावेळेला ह्यांची आम्ही मदत घेणार आहे. भविष्यामध्ये त्यांच्याबरोबर आम्ही नेटवर्क ऍक्सेस कंट्रोल याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर काम करणार आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सहकार विभागामध्ये ज्ञानदीप हे उत्कृष्ट आणि
या सहकार क्षेत्रामध्ये नाव जसं कमवलेलं आहे तसंच यापुढे या डाटा सेंटरमध्ये एवढाचं नाव होणार आहे असं मला वाटतं. कारण का ज्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला ची परिस्थिती, मग सारस्वत बँकेने सुद्धा त्यांचा डाटा सेंटर त्या ठिकाणी हायर केलेला आहे. अशा अनेक मोठमोठ्या कंपन्या असतील, यांनी सुद्धा या येवटामध्ये आपला डाटा सेंटर केलेला आहे. अशा प्रकारचे ही उत्कृष्ट काम करणारी आणि उत्कृष्ट सेवा देणारी ही संस्था आहे आणि सर्व काम अतिशय तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे त्यांच्याकडे टीम आहे आणि ह्या टीममुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही. कारण का आम्ही स्वतः सर्व पाहिल्यामुळे हा एवढा जे टेक्निकल जे स्टाफ आहे किंवा जे लोक आहेत अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सपोर्ट करतात. सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि ह्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होण्यासाठी आपण एवढाचा सपोर्ट घेतलेला आहे. यामध्ये RTGS, NFT सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही या एवढाच्या आणि इन्फ्रासॉफ्टच्या माध्यमातून देणार आहे. सहकारामध्ये आमचं नाव झालेलं आहे तसंच सहकारामध्ये एवढाचं नाव व्हावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.